मित्रांनो, सोनं वाढणार आहे हे मी मागच्या 20 नोव्हेंबर 2024पासून सांगतो आहे. आणि सोनं न घेता चांदी घ्या हे मी 4 एप्रिलपासून सांगतो आहे. माझा 15 एप्रिलचा तुम्ही व्हिडिओ ऐकलात तर अगदी क्लिअर आहे की चांदीच घ्यायला मी सांगत होतो. ऐका तो व्हिडिओ. हे कधी घडू शकतं की ज्यावेळेस ETF म्हणजे चांदीचे रेट्स प्रचंड वाढायला सुरुवात होतील आणि लोक फिजिकल चांदी घेण्याकडे वळायला सुरुवात होईल. त्यावेळेस ही परिस्थिती कळेल की ETF वाल्यांकडे पैसेच नाहीये. आय मीन फिजिकल चांदीच नाहीये. ते पैसे देऊ शकतात पण चांदी नाही देऊ शकणार, अशी कंडिशन आहे. अशी विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे मी आज सोनं विकलंय आणि त्याचं फिजिकल चांदी मी घेणार आहे. त्या आठवड्याभरात घेणार आहे. मी 10% माझे ETF मध्ये होते. सोन्याचे ETF ते विकले. चांदीचेही माझे जवळजवळ त्याच्याहून थोडेसे जास्ती 12%चे ETF आहे. तेही आता मी थोड्या दिवसात विकणार आहे आणि त्याचंही फिजिकल चांदी मी घेणार आहे. तर फिजिकल चांदी घेण्याची कारण मी आता तुम्हाला जवळजवळ सगळी एक्सप्लेन केलीच आहे. शिवाय भारतीयांच्या दृष्टीने अजून एक फिजिकल घेण्यामधलं एक खूप चांगलं कारण असं आहे की आपण कधी सोनं विकत घेतो ते कदाचित मोडून दुसरा काहीतरी म्हणजे एक दागिना मोडून दुसरा दागिनाही करतात लोक. पण सोनं मोडत नाही, चांदी मोडत नाही. ती जशी तशी स्वतःकडे ठेवतात. अगदी इन केस ऑफ इमर्जन्सी किंवा घर यायचं वगैरे असलेच जेव्हा कारण येतात त्याच वेळेसही मोडली जाते. बाकी सोनं चांदी मोडलं जात नाही. आपण जसं ठेवून देतो. पण ETF मात्र हा नगद पैसा असल्याप्रमाणे तो खटाक जाऊन मोडला आणि त्याचे कॅश केले. काहीतरी टेम्पटेशन आलं म्हणून. तर मित्रांनो, लक्षात घ्या, हे मी मागच्या 15 एप्रिलचा व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे. तुम्ही तो यूट्यूबवर जाऊन माझं चॅनल सर्च करून तुम्हाला हा व्हिडिओ दिसू शकतो. त्यावेळेस मी सांगितलं होतं की मी स्वतः सोनं विकून चांदी घेत आहे आणि ETF चांदी विकूनसुद्धा मी फिजिकल चांदी घेत आहे. तर हा अंदाज नसून जे मार्केटमध्ये फॅक्ट्स आहेत त्या फॅक्ट्सवर आधारित अशी मी ही गोष्ट केलेली होती. तर सोनं चांदीत जसं आहे तसंच शेअर मार्केटमध्येही आहे. त्याचप्रमाणे आपण एक कोर्स आता चालू केलेला आहे. ह्या कोर्सची दुसरी बॅच ही फेब्रुवारी महिन्यात चालू होती आहे. तर त्याचे डिटेल्स वगैरे पाहिजे असतील तर मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देतो. त्याच्यावरती तुम्ही क्लिक केलीत तर तुम्हाला त्याच्यावरती मला मेसेज पाठवला तर मी तुम्हाला त्याचे डिटेल्स पाठवून देतो. तर हे होतं थोडक्यात की मी चांदीचा अंदाज किती तंतोतंत खरा सांगितलेला होता. यावेळेस चांदी होती काहीतरी 88,000 रुपयाला होती किलोला. म्हणजे बघा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय, गुड डे.